केंद्रीय मंत्रिमंडळाची दुपारी 1 वाजता एक महत्त्वाची बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होतीये। इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार काही विशेष निर्णय घेणार का याकडे लक्ष लागलंय। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे। आज संध्याकाळी 5 वाजता संसदेमध्ये सर्वपक्षीय बैठक होणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे, ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार होणाऱ्या या बैठकीत युद्धाचा भारतावर होणारा परिणाम आणि तेथील भारतीयांच्या सुरक्षिततेसंदर्भात चर्चा केली जाईल। तसंच महिला आरक्षण विधेयक, मतदारसंघ पुनर्रचना या मुद्द्यांवरती बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। सगळ्या राजकीय पक्षांकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर सर्वपक्षीय बैठक व्हावी अशी विरोधकांनी देखील मागणी केलेली होती आणि आता आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आले। संध्याकाळी 5 वाजता ही सर्वपक्षीय बैठक होणार आहे। या सर्वपक्षीय बैठकीमध्ये आखातातलं युद्ध, त्याचे भारतावर होणारे परिणाम आणि आखातात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यासोबतच महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना या मुद्द्यांवर देखील चर्चा होईल अशी माहिती मिळते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।